मी बनवले होते वरीचे म्हणजेच भगरीचे डोसे। त्याच्यासाठी 2 वाटी भगर, 1 वाटी साबुदाणा आणि मूठभर शेंगदाणे मी 2 तास भिजत ठेवले। भिजून झाल्यानंतर एका मिक्सरच्या जारमध्ये ते सर्व टाकलं। त्याच्यामध्ये 4 ते 5 तुमच्या गरजेनुसार हिरवी मिरची टाकून एकदम बारीक असं डोश्याचं बॅटर वाटतं तिथं वाटून घेतलं। ते वाटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून छान सर्व मिक्स करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता माझं मस्त डोश्याचं बॅटर तयार झालेलं। दुसरीकडे मी बटाट्याची चटणी करण्यासाठी घेतली। त्याच्यासाठी मी 4 ते 5 बटाटे आधी उकडून घेतले। नंतर एका भांड्यामध्ये शेंगदाणे आणि हिरवी मिरची भाजून घेतली आणि ते एकदम बारीक वाटली। नंतर जे उकडलेले बटाटे ते तेलामध्ये टाकून छान असे परतून घेतले। ते सर्व व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मी मीठ टाकलं। मीठ टाकून झाल्यावर थोडंसं पुन्हा मी छान असं मिक्स करून वाटलेलं जे शेंगदाणे आणि हिरवी मिरची होती ती त्याच्यात ॲड केली। ते ॲड केल्यानंतर पुन्हा सर्व व्यवस्थित छान असं परतून घेतलं। ते सर्व परतून झाल्यानंतर मी कमी गॅसवर 4 ते 5 मिनिट कढईवर झाकण ठेवून असे छान वाफवून दिलं आणि तुम्ही बघू शकता वाफवून झाल्यानंतर मस्त माझी अशी बटाट्याची चटणीसुद्धा तयार झाली होती। चटणी तयार झाल्यानंतर मी जे वरीचे डोसे बनवायचे होते ते बनवायला गेले। त्यासाठी तवा एकदम असा हीट तापवून घेतला। नंतर त्याच्यावर तेल टाकून छान असं बारीक डोसा तयार केला। डोसा झाल्यानंतर एका साईडनी छान भाजल्यानंतर तो पलटला आणि दुसऱ्या साईडनी खरपूस असं भाजून दिला। तुम्ही बघू शकता दोन्ही साईडनी माझा डोसा एकदम मस्त भाजला होता। हे उपवासासाठी खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे। इझी होते आणि चवीलासुद्धा खूप टेस्टी आहे। तुम्ही नवरात्रीची जर उपवास धरले असेल तर प्लीज एकदा ट्राय करा। थँक्यू आणि खरंच खूप टेस्टी झालं होतं।